की हा उत्तर नागपूरमध्ये हे डेव्हलपमेंट आहे आणि त्यांना पश्चिम आणि पश्चिम नागपूरला दक्षिण नागपूरला एकदम चकाचक झालेलं आहे. आता मी जयेश गेडा, प्रभाग क्रमांक 1 ए मधून अनुसूचित जाती कॅटेगरीमध्ये उभा आहे. माझ्यासोबत हे किशोरदादा नंदेश्वर ओपनमधून आणि कविताताई लांडगे डमधून. आम्हाला हा प्रभागाची खूप मोठी समस्या आहे. सर्वप्रथम तर इथे शाळेची समस्या आहे. कॉर्पोरेशनची शाळेची भरपूर मोठी समस्या आहे. इथे एज्युकेशन्स इंडस्ट्रीमध्ये मोठे मोठे माफिया उतरलेले आहेत आणि कॉर्पोरेशनची जी अवस्था आहे हे खूप बेकार झालेली आहे. त्याच्यामुळे सामान्य माणसं, सामान्य जनता, सामान्य परिवार हे त्रस्त झालेले आहेत. कारण त्यांना मोठ्या मोठ्या शाळेमध्ये CBSE बोर्डमध्ये ॲडमिशन घेऊ नाही शकत. त्याच्यामुळे त्यांची अवस्था खूप त्रस्त झाली आहे आणि आम्ही त्या मुद्द्यावर इथे कॉर्पोरेशनचे इलेक्शन खूप जोरात लढत आहोत ताकी ह्या लोकांनी निवडून दिलं तर आम्ही हे समस्याचे समाधान करू. दुसरी समस्या ही आहे की आरोग्यविषयी अशी आहे की गटार नाले याची खूप मोठी समस्या आहे आणि आरोग्य विभागाचा तुम्ही डाटा काढाल तर सर्वात जास्त चिकनगुनिया आणि मलेरिया जे झालेलं आहे तर उत्तर नागपूरमध्ये झाले आहे आणि पर्टिक्युलर ह्या प्रभाग 1 मध्ये झालेला आहे. त्यांनी इकडल्या समस्याही हे नाही केल्या. मोठ्या मोठ्या आपल्या बिल्डर लाईनमध्ये राहिलेल्या आहेत, महाल माडी माध्यमामध्ये आपले व्यस्त आहेत. तर त्याच्यामुळे हे खूप मोठी समस्या आहे इथे आणि त्या समस्येचे समाधान करण्यासाठी आम्ही इथे जोरात बहुजन समाज पार्टीचे उमेदवार उतरलेले आहोत. आपण सामान्यतः बघतो की नागपूरमध्ये थोडासा भेदभाव दिसतो की पश्चिम डेव्हलप झालेला आहे, इकडे अजूनही डेव्हलपमेंटच्याच गोष्टी होतात आहे. नेमकं रिझन काय की इकडे उत्तर नागपूरला इतकं डेव्हलपमेंट नाही झालं? आता हा जो सर्वे तुम्ही केलेला आहे हा तुम्हालाच नाही आम्हाला सर्वांना माहीत आहे. याचं कारण काय हे तुम्ही स्वतः सांगा की हा उत्तर नागपूरमध्ये हे डेव्हलपमेंट आहे आणि त्यांना पश्चिम नागपूरला दक्षिण नागपूरला एकदम चकाचक झालेलं आहे. आता ही अवस्था बघा, इथे तुम्ही व्हिडिओ टाका, हे कचरा इथं ठेवलेला आहे. तुम्हाला पश्चिम नागपूरमध्ये असं दिसणार नाही कारण की इथं डेव्हलपमेंटच नाही. हे आपले जो कॉर्पोरेटर आहेत हे फक्त नावासाठी आणि आपल्या बिझनेस वाढवण्यासाठी इथे उभे झालेले आहेत. हे आपल्या बिझनेस करतात आणि सामान्य लोकांकडे, सामान्य वस्तीकडे यांचे काही लक्ष नसते. त्याच्यामुळे हे इथे हा प्रकार आहे. आता पुष्कळसे आपण पार्टी बघतो की कार्यकर्ता काम करतो आणि साधारणतः नागपूरमध्ये आपल्याला मेयर नव्हता इतके वर्ष. आपण बघतोय की इलेक्शनला खूप वेळ झालेला आहे आणि बिना मेयरचं इतके दिवस नागपूर होतं आपलं, इतके महिने नागपूर बिना मेयरचं होतं. कॉर्पोरेटरचा कुठेच पत्ता नव्हता. सगळे कॉर्पोरेटर या मध्यकाळात हरवलेले होते आणि जे ग्राउंड लेवलवर जे काम करतात समाजसेवक म्हणा किंवा कार्यकर्ते म्हणा, आपण बघतो की BSPनी अशा कार्यकर्त्यांना ज्यांनी त्यावेळेस महापौर नसताना जे ग्राउंड लेवलवर काम केलं आज त्यांना उमेदवार बनवलेलं आहे. तुमचं याबद्दल काय मत आहे? नाही, अगदी बरोबर तुमचं. आणि बहुजन समाज पार्टी हे जे पण ज्यांना पण तिकीट देते ते त्यांचं ते कार्य पाहून देते. कारण आमची नॅशनलाइज पार्टी आहे आणि आम्ही जमिनी लेवलवर काम करतो आहे. तर आम्ही असं धनाढ्य लोकांना येऊन आम्ही असं कधी तिकीट देत नाही. त्याच्यामुळे त्यांचे जो निर्णय असते तो एकदम योग्य असते. आणि सध्या असे कोणते आपल्या प्रभागातले प्रमुख 2 असे इश्यूज आहेत ते तुम्हाला वाटतं की म्हणजे निवडून आल्यावर प्रामुख्याने प्रायोरिटी बेसिसवर आपण त्याच्याकडे लक्ष द्यावं? बरोबर. सर्वात म्हणजे इथे जे आहे ते एज्युकेशनच्या खूप मोठा समस्या आहे. कॉर्पोरेशनची शाळांची अवस्था एकदम गंभीर झालेली आहे, खासलेली आहे. तिथले टीचर स्टॉप बरोबर नाही आहे. त्याच्यामुळे एज्युकेशनला आम्ही जास्त प्राधान्याने महत्त्व देऊ. आणि दुसरं आरोग्याविषयी, कारण इथले नाले, गटर्स लाईन, शिवरेज लाईन सर्व चोक झालेले आहेत. वारंवार समस्या आहे त्याची. तर त्याच्यावर आम्ही जास्त करू. आणि इथे कसं एक तारखेनं म्हणजे इथे दारूच्या भट्ट्या सर्वात जास्त उत्तर नागपूरमध्ये प्रभाग 1 मध्ये आहे आणि बिअर बार वगैरे वाईन शॉप हे जास्त प्रमाणामध्ये आहे. तर आम्ही त्याच्यावर पण आम्ही बंधन आणू शकतो. नक्कीच अपेक्षा खूप जास्त आहे कारण की असं म्हणतात ना ज्याला इश्यूची जाण असतो तोच ते इश्यू सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे अपेक्षा आपल्याकडनं खूप आहे. तिन्ही उमेदवारांकडनं खूप अपेक्षा आहे की निवडून आल्यावर नक्कीच या प्रभागाचा विकास होईल. धन्यवाद. तुम्हाला येणाऱ्या तुम्ही ज्या इलेक्शनला समोर जाणार त्याच्यासाठी शुभेच्छा.